नमस्कार. नवरात्राच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आजचा दिवस खूप छान, सुखाचा व आनंदाचा जावो. 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. तर आज आहे 7 ऑक्टोबर, सोमवार, पंचमी. ललिता पंचमी तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व दिले जाते. या दिवशी अनेक स्त्रिया ललिता पंचमीचे व्रत करत असतात. ललिता देवी ही महाविद्यापैकी एक मानली जाते. राजराजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदरी असे म्हटलं जातं आणि म्हणूनच या नवरात्राच्या 5व्या दिवशी काही प्रभावी उपाय केला जातो. तर आजच्या व्हिडिओत मी काही असाच उपाय शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सोमवार ललिता पंचमीला या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू आपण अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने मुळे करोडोच्या कर्जातून तुमची मुक्तता होते. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल. दुर्गादेवीच्या स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता चतुर्भुजा आहे. त्याचप्रमाणे देवीच्या हातात कमळफूल आहे आणि देवीचे वाहन सिंह आहे आणि रंग पांढरा आहे आणि त्याचप्रमाणे नैवेद्य केळे आहे आणि त्याचबरोबर बेलांच्या पानाची माळ आहे. नवरात्रामध्ये येणारी पंचमी स्थिती फक्त वर्षातून एकदाच येते आणि म्हणूनच आपण काही उपाय केले तर आपल्याला उपायाचे फळ निश्चित प्राप्त होते. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आपल्यावर कर्ज असेल तर त्यातून मुक्ती मिळेल. आपलं कर्ज गाडीचं असो व घराचं किंवा कुठलंही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. तर सकाळी देवीची व देवांची पूजा झाल्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचे आहे? हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे, गाईच्या तुपाचा दिवा आणि थोडासा उसाचा रस घेऊन जायचा आहे. तांब्याभर जल घेऊन जायचं आहे. या सगळ्या वस्तू घेऊन तुळशीजवळ जायचं आहे. प्रथम आपण तुळशीला पाणी व्हायचं आहे. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे. नंतर हळदी कुंकू लावून तिला प्रदक्षिणा घालायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करायचा आहे. प्रदक्षिणा झाल्यावर तुळशीजवळ बसायचं आहे आणि तिला थोडासा उसाचा रस अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुळशीजवळ कर्जमुक्तीसाठी आपण तिला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर 1 रुपयाचे नाणे हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे आणि 1 रुपयाचे नाणे ते तुळशीच्या मातीत गाडायचे आहेत. मनातील इच्छा नक्की तुळशी मातेला वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भरभरून लाईक करा, शेअर करा. नक्कीच चांगला व्हिडिओ अजून घेऊन येईन मी. लवकरच येईन. धन्यवाद.